ट्रेडिंग फंडाच्या मिलेनियम सेटअपच्या एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. ट्रेडिंग फंडाच्या मिलेनियम सेटअप बद्दल तुम्ही फोनवरती व्हॉट्सअपवरती पुन्हा कशा पद्धतीने माहिती, पण हा सेटअप इंडिकेटर आहे काय, मिलेनियम सेटअप म्हणजे काय, हा कशा पद्धतीने वापरायचा याचं एक उदाहरण बघूया. आपण चार्ट ओपन केलाय, गोल्डचा चार्ट ओपन केलाय, फॉरेक्स साठी हा व्हिडिओ आहे. बेसिकली हा व्हिडिओ दोन्ही मार्केटसाठी पण मी एक्सप्लेन करताना आता फॉरेक्स मार्केट घेतलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या ज्या कोणत्या स्क्रिप्ट वरती असेल त्यावरती आपण इंडियन मार्केटसाठी दुसरा व्हिडिओ देखील आपण करून घेणार आहे. या व्हिडिओसाठी मी सगळ्यात पहिला स्क्रिप्ट ओपन केला आहे XAUSD गोल्ड. टाइम फ्रेम आहे याची 5 मिनिट आणि हा स्क्रिप्ट ओपन केला आहे. आजची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024. हा कालचा फ्रायडे आणि मंडे या 2 दिवसाचा चार्ट ओपन करून घेतलाय. चार्टचा ब्रॉड व्ह्यू ओपन केलाय. चार्ट मध्ये बघितला तर तुम्हाला दिसेल 2 कलर येतात, एक ग्रीन कलर येतोय, एक रेड कलर येतोय, एक ग्रीन कलर येतोय. बॅकग्राऊंड कलर वरती सिंपल सेटअप आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे रेड कलर हा दाखवतोय सेलिंग प्रेशर दाखवतोय आणि सेलिंग झोन दाखवतोय. ग्रीन कलर दाखवतोय हा बाइंग झोन दाखवतोय. मग या बाइंग आणि सेलिंग झोन मध्ये आपल्याला कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं, तुम्हाला ट्रेडिंग येत असू दे नसू दे किंवा काही असू दे, हा फक्त इंडिकेटर वापरून तुम्ही एक नवीन कस्टमर, एक न्यू कमर देखील चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. एक चांगली ट्रेड घ्यायची कशी यासाठी आपण बघूया. हा चार्ट मी आता 5 मिनिट साठी ओपन केला. सगळ्यात पहिला यामधला बाइंग कसं घ्यायचंय ते आपण बघून घेऊ. बाइंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या वेळेला रेड झोन चालू असतोय, कम्प्लिटली रेड झोन चालू असतोय, रेड झोन संपल्यानंतर इथं बघा या कॅन्डलला संपलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं हा इंडिकेटर कधीही रिपेंट होत नाही, नॉन रिपेंट आहे. एकदा जर याचा कलर चेंज झाला तर हा कलर चेंज होतोय आणि हा बघितला तर प्रत्येक कॅन्डल बरोबर बॅकग्राऊंड कलर चेंज करत गेलेला आहे. त्यामुळे हा कॅन्डलचा बॅकग्राऊंड बरोबर चेंज होतोय. हा एक लीडिंग इंडिकेटर आहे, कॅन्डलच्या सोबत जाणारा इंडिकेटर आहे. तर बाय एंट्री घेण्यासाठी सुरुवातीला पूर्ण रेड झोन पाहिजे. रेड झोन नंतर ग्रीन झोन मध्ये तयार होणारी पहिली कॅन्डल, कॅन्डलचा कलर कोणताही असू दे, रेड असू दे किंवा ग्रीन असू दे, तुम्ही एवढा गोष्ट घेऊ शकत नाही. तर या कॅन्डल मध्ये तयार होणारी पहिली कॅन्डल, या कॅन्डलचा जो काय हाय आहे, या कॅन्डलचा जो काय हाय आहे, हा हाय आहे जवळपास 2032 आहे. आजचाच मार्केट आहे आणि 2032 साठीचा हा मार्केट आहे, म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय आहे. आता बघा या कॅन्डल नंतर 2 कॅन्डल झाल्या, या 2 कॅन्डलला याच्या हायच्या वरती मार्केट गेलेलं नाही. जेव्हा याचा हाय ब्रेक करेल, म्हणजे ही जी लेवल असेल माझी, ही लेवल ज्या वेळेला मार्केट ब्रेक करेल त्यावेळेला या लेवलला मी एंट्री करून गेलो. यासाठी मला स्टॉप लॉस काय असेल तर मी स्टॉप लॉस घेऊ शकतो रिसेंट स्विंग लो, जो की आता माझ्या मार्केटमध्ये 2030 चा मी स्टॉप लॉस आपण इथे घेऊ शकतो. आता यामध्ये टार्गेट काय तर जवळपास 2 पॉईंटचं म्हणजे जवळपास 20 पिपचा आपण टार्गेट घेऊ शकतो. 5 मिनिट आहे, स्कॅल्पिंगचा ट्रेड आहे. पण यामध्ये तुम्ही ट्रेड तुमचा स्टॉप लॉस ट्रेड करून चांगल्या मोठ्या प्रमाणात देखील घेऊ शकता. मी इथं एंट्री घेतली 2032 ला, जर मी एंट्री घेतली तर बघा मार्केट थोडंसं इथून गेलंय, रिसेंट हाय गेला हा डायरेक्टली 2 पॉईंट वरती गेला, म्हणजे 2034 पर्यंत गेला. तिथून थोडंसं रिट्रेसमेंट घेतली, परत मार्केटमध्ये कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर मार्केटला जवळजवळ हाय गेलाय हा 2037 आहे. म्हणजे जर तुम्ही जर तुमचा स्टॉप लॉस ट्रेड करत गेला असता तर एक मोठी रॅलीवाला ट्रेड तुम्हाला यामध्ये बाईंगचा मिळाला असता. ओके. आणि जर तुम्ही फिक्स टार्गेट जरी घेत असाल तरी पण मी सांगितलं तुम्हाला इथून एक 2 पिप झाल्यानंतर पार्शली बुक करा, तिथून पुढे परत पार्शली बुक करा आणि पार्शली बुक करून एक मॅक्सिमम प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा. तर हा एक सिंपल बाईंग सेटअप. सिंपल सेलिंग सेटअप कसा आहे, याच्या अगोदर बघा सिंपल आपला ग्रीन झोन चालू होता. ग्रीन झोन झाल्यानंतरची पहिली रेड झोन मधली पहिली कॅन्डल, ही जी रेड झोन आहे त्या रेड झोन मधली पहिली कॅन्डल, या कॅन्डलचा लो ज्या वेळेला ब्रेक केला जातो इथं मी मार्केटमध्ये सेलिंग करून घेणार आहे. मार्केटमध्ये इथं जर सेलिंग केलं असतं तर या पॉईंटची व्हॅल्यू होती जवळजवळ 2037 पासून रिसेंट आला होता, हा जवळजवळ 36 पर्यंत आला होता. 36 पासून मोठी कॅन्डल मिळाली आपल्याला 33 पर्यंत आणि 33 नंतर परत एक रॅली मिळाली, ही जवळजवळ 2028 30 पर्यंतची रॅली मिळाली. म्हणजे एक रॅलीवाला कंटिन्युअस रॅलीवाला डाऊन ट्रेड वाला तुम्हाला ट्रेड इथं मिळाला. याचा बेनिफिट तुम्हाला इथून एक मोठं प्रॉफिट बुक करता येतं.